काही दिवसापासून बघतोय की रशिया युक्रेन चालू आहे, तर मग इस्रायल इराण झालं, आता इस्रायल इराण अमेरिका आणि मग इराणने जे काही इकडे तिकडे चालू केलंय, लोक असं एकदम पॅनिक सिच्युएशन मध्ये गेले. कितीही आपण टेक्नॉलॉजीवाला जगात गेलो तरी आपला बेस नेहमी आपल्या बरोबर असला पाहिजे. ते गॅस सिलेंडरची तुटवड्याची काय प्रॉब्लेम नाही, तर पेट्रोल नसेल तरी पण काय प्रॉब्लेम नाही. जी आता युद्धाची परिस्थिती आहे त्याच्यावरून एक गोष्ट तर कन्फर्म आहे. आजच्या दिवसामध्ये जो दोन पार्ट मध्ये जो लोकांचं डिवायडेशन झालेलं आहे, एक गावाकडे राहणारी लोक आणि एक सिटीमध्ये राहणारी लोक. कोणतीही गोष्ट ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सस्टेनेबल आहे हे आज तुम्हाला रिअलाइज झालं असेल. म्हणजे मी तर बोलणारच आहे, पण सगळ्यांना रिअलाइज झालं असेल की कोविड झालं, ही अशी युद्धासारखी परिस्थिती झाली, खूप सगळ्या गोष्टी होतात. फ्लड आलंय. फ्लड तर समजा गावाकडे पण होतं आणि मेट्रो सिटीमध्ये पण होतं, पण ह्या सगळ्या बाकीच्या कंडिशन जर बघितलं तर कोणता माणूस सेफ आहे, त्याचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतो हे आता कळलं असेल. युद्ध चालू आहे खूप सगळं, म्हणजे काही दिवसापासून बघतोय की रशिया युक्रेन चालू आहे, नंतर मग इस्रायल इराण झालं, मग आता इस्रायल इराण अमेरिका आणि मग इराणने जे काही इकडे तिकडे चालू केलंय. मेन म्हणजे ते काय, ऑइलचा जो पाथ आहे तो इराणने त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवल्यामुळे जी काही तेलाची वाहतूक आहे त्याच्यामुळे होणारं जे काय बोलतात, जे काही थांबवलेलं आहे त्याच्यामुळे जे काही पुरवठा व्हायला पाहिजे इतर देशांना तेलाचा, तो बऱ्यापैकी एफेक्ट झालेला आहे. आणि मग त्यामुळे जी काही परिस्थिती आपण बघतोय, हे न्यूज येत आहेत, आता ह्या किती खऱ्या किती खोट्या आहेत मी रिअलिटी चेक केलं नाहीये, पण बघतोय की हॉटेलवाल्यांना गॅसचा पुरवठा होत नाहीये, त्यामुळे काही हॉटेल्स बंद झाले. जे काही लोक आहेत त्यांना गॅस सिलेंडर पाहिजे. आता सध्या गव्हर्नमेंटच्या इन्फॉर्मेशन प्रमाणे काही तुटवडा नाही आहे, सगळ्या काय वेळेत होणार आहे, सगळं काय तुम्हाला मिळणार आहे. पण लोक असं एकदम पॅनिक सिच्युएशन मध्ये गेले, जसं कोविडमध्ये पॅनिक सिच्युएशन मध्ये गेलेले, काय होणार काय नाही होणार माहिती नाही, त्यामुळे जे काही त्यांना शक्य आहे तेवढं सेफ राहायचा प्रयत्न करत होते. असं सध्या चालू आहे. म्हणजे मे बी अशी सिच्युएशन नसेल आपल्याकडे, इनफ असेल सगळं काही, पण लोकांना ती भीती आहे की असं झालं तर काय होणार. आणि ही सगळी धावाधाव, ही पळापळ कुठे चालू आहे, तर ही मेट्रो सिटीजमध्ये चालू आहे. लेडीज अँड जेंटलमेन, मी जो प्रवास बघितला आहे, मी जेव्हा फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड ह्या प्रवासामध्ये मी होतो, गावी शिकत होतो. फिफ्थ स्टँडर्ड पासून ऑब्व्हियसली मी मुंबईला शिफ्ट झालो आणि इकडे प्रवास झाला. पण मी वेकेशनमध्ये जेव्हा एक महिना 2 महिना सुट्टी असायची तेव्हा मी गावी जायचो. ह्या प्रवासामध्ये एक उन्हाळ्याच्या सुट्टीमधलं एक कॉमन काम असायचं, आणि ते आता सगळं लोकांना समजतंय, दिसतंय, आणि मी तेच बोलायचा प्रयत्न करतो की तेव्हा काय कॉमन असायचं उन्हाळ्याच्या टायमामध्ये. आमच्या गावात गावामध्येच किंवा गावाच्या एका एका साईडला एक डोंगर आहे. माझ्या घरापासून ते अंतर कदाचित 2-2.5 किलोमीटर असेल. मग आम्हाला सगळ्यांना एक दिवस ठरवायचा असतो, म्हणजे घरातले वडील म्हणा किंवा आई म्हणा, हे एक दिवस ठरवायचे की आता आपल्याला या दिवशी जायचं आहे. मग जायचं तर काय करायचं आहे, पहिलं तर इथून जायचं, आपला डोंगर चढायचा, आणि मग डोंगराच्या पाठीमागच्या साईडला जी काही पडलेली लाकडं आहेत, ज्या काही फांद्या आहेत, ज्या अं, पडायला झालेल्या आहेत, तुटायला आलेल्या आहेत, अशा सगळ्या लाकडांना, त्या फांद्यांना त्याच्या मुळ्या बनवायच्या. ह्या मुळ्या 1 2 3 4 5 अशा ज्या काही जेवढे आम्ही लोक जाऊ तशा बनवायच्या. हे दिवसभर काम चालायचं. दिवसभर म्हणजे 1 2 3 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत कमीत कमी चालायचं. तिथे जेवायचं, तिथून ती मुळी उचलायची, म्हणजे त्या मागच्या साईडून डोंगराच्या खालून त्या डोंगराच्या माथ्याशी आणायचं वरती, आणि मग तिथून पुन्हा खाली उतरून आमच्या घराकडचा प्रवास करायचा. हा एक प्रवास मला आठवतोय. पुन्हा प्रत्येक घरोघरी जनावरे असायची, तशी आमची पण जनावरं होती. त्याच्यामध्ये जे काही जनावरांचे वेस्ट यायचं, शेण यायचं, त्यातून ते गोवऱ्या बनवून ठेवायचे. तेव्हा तर असं काही समजत नव्हतं की काय चालू आहे, सगळं एवढं सगळं अवेलेबल आहे. आणि गॅस, मी तर म्हणजे मी जोपर्यंत गावी बघत होतो, शिकत होतो, तोपर्यंत मला तर काय गॅस वगैरे असं काय हे प्रकारच माहिती नव्हता. सगळं चुलीवरती चालायचं, लाकडांचा बंदोबस्त असायचा, जेवण बनवण्यापासून आंघोळीचं पाणी तापवण्यापर्यंत. अजून पण काही ठिकाणी होतं असं, आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी सुद्धा लाकडांचा यूज होतो. पण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की मग ते सगळं आणायचं, मग एक दिवस झाला, कदाचित मग ते अपुरं पडलं तर पुन्हा जायचं. असं करून त्या जळणाचा, त्या लाकडांचा एक साठा आपल्या घरामध्ये वरच्या माळ्यावरती करायचा. ज्या काही गोऱ्या, जे काही शेणापासून बनवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यावरती ठेवून द्यायच्या. आता त्याच्यामध्ये
नियोजन असं असायचं की बाबा पूर्ण पावसाळा ह्याच्यामध्ये निघाला पाहिजे. पावसाळ्याचे 2-3 महिने 4 महिने जे पण असतील ते निघाले पाहिजे, त्यासाठी ती सगळी व्यवस्था करून टाकायची. त्यामुळं कधी अशी वेळ नाही आली की आज चूल बंद होणार आहे, आज आपलं जेवण नाही बनणार आहे, कारण आपल्याकडे एवढं साधन नाही आहे, अशी परिस्थिती नव्हती. इवन आज पण जर बघितलं, गावाखेड्यातल्या लोकांनी बऱ्यापैकी बंदोबस्त केलेला आहे. मी जेव्हा जातो या साईडला, ट्रॅव्हल करतो आमच्या साईडला किंवा कोकण साईडला किंवा गावाकडच्या कुठल्या पण साईडला जातो, तेव्हा त्यांनी आपली एक अरेंजमेंट केलेली असते, लाकडांची अरेंजमेंट केलेली असते. गोवऱ्या कदाचित असेल नसेल, पण लाकडांची इनफ अरेंजमेंट केलेली असते. आता विषय असा आहे की माणूस मग कुठल्या ठिकाणी चांगला जगतोय. तर माझं असं वैयक्तिक असं म्हणणं आहे की मला असं वाटतं की लोक या मेट्रो सिटीजमध्ये येत आहेत, ते काहीतरी खूप सगळे स्वप्न घेऊन येतात. आपल्याला घर चांगलं बनवायचं आहे, चांगली गाडी घ्यायची आहे, 2 पैसे कमवायचे आहेत. पण ॲक्च्युली जर बघितलं तर आयुष्य जगण्याचा पार्ट मला वाटतं की त्याच गावाखेड्यामध्ये आहे जिथे सस्टेनेबल लाईफ आहे. त्या लोकांना थोडेफार महागाईची झळ बसत असेल, कारण ते काही बाजारामधून घेऊन विकत घ्यायला लागत असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढणार असेल, माहिती नाही. पण त्यांचं काम कधीच थांबणार नाही, त्यांचं जेवण कधीच थांबणार नाही, त्यांची चूल कधीच बंद होणार नाही. मला असं वाटतंय की हा सगळा जो सिनारिओ आपण बघतोय, की कितीही आपण टेक्नॉलॉजीवाल्या जगात गेलो तरी आपला बेस नेहमी आपल्याबरोबर असला पाहिजे. आपल्याकडे तो पारंपरिक ऑप्शन आहे, असला पाहिजे. म्हणजे मुंबईसारख्या सिटीमध्ये तर शक्य नाही आहे, मी तुम्हाला सांगतोय, किंवा मेट्रो सिटीमध्ये शक्य नाही आहे. पण हे कधीच विसरायला नको पाहिजे की आपण जिथून सुरुवात केली, जे ज्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलोय, ते आपल्याला कधी ना कधी आपल्याला कामाला येऊ शकतं. ही जी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये आता काही लोकांचा जीव टांगलेला आहे, ज्यांच्या ठिकाणी युद्ध चालू आहे, त्यांना सर ऍक्च्युली किती प्रॉब्लेमला फेस करायला लागत असेल, त्यांना जेवण मिळत असेल की नाही, ह्या सगळ्या सर्कमस्टन्सेस चालू आहेतच. जर मला असं वैयक्तिक विचारलं की आयुष्याचा कुठल्या ठिकाण आहे जिथे तुम्ही तुमचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगू शकतात, तर मला असं वाटतं की मेट्रो सिटी नाही किंवा एखादा रिसॉर्ट नाही, तर ते आपलं गाव जिथे आपल्या बेसिक गोष्टी आहेत, जिथून नॅचरल सोर्सेस आहेत, जिथून आपला चांगला प्रवास झालेला आहे सुरुवातीचा, त्याच्यावरती आपण कन्फर्म रिलाय करू शकतो की बाबा हे असं चालणार आहे. काहीही जे आपल्याला लागणार आहे नेसेसरी, इव्हन लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही गावी होतो, मी गावी होतो 6-7 महिने 8 महिने. मला असं वाटलं की काही जे आपल्याला पाहिजे ते आपण इथे अवेलेबल करू शकतो. गावामध्ये भाजी पाहिजे, जे काही पाहिजे ते सगळं अवेलेबल करू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या सर्कमस्टन्सेस काही कालांतराने येत राहतात. जसं कोविड आलं, आता हे युद्ध चालू आहे, काही टायमानंतर अजून काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ह्या सगळ्या सिनारीचा जर विचार केला तर प्रत्येक माणसाला एक असं लोकेशन पाहिजे, एक असं आपलं एक छोटंसं गाव, एक छोटीशी जागा पाहिजे जिथे काही नसलं बाकी आजूबाजूला, बाहेरच्या दुनियातलं काहीही आपल्याला जर मिळायचं बंद झालं तरी पण आपण आपलं आयुष्य त्या ठिकाणी जगू शकतो. असा सोर्स बनवायला पाहिजे. हे ह्या युद्धजन्य परिस्थितीत, कोविडच्या परिस्थितीत समजलंय. कोविडमध्ये बऱ्यापैकी लोक आपापल्या गावी जाऊन सेटल झालेले होते, ज्यांना गाव नाहीये किंवा त्यांचा तिथे काही सोर्स नाही, ते मुंबईमध्येच होते. पण मी म्हणेन की जे काही टाइम आम्ही तिथे क्वालिटी टाइम एक्सपिरियन्स केला, आता ह्या ह्या परिस्थितीमध्ये मागे जाऊन बघतो तर मला असं वाटतं की चांगला टाइम गेला. हां, त्याच्यामध्ये खूप लोकांचा प्रॉब्लेम झाला, कोणी आजारी होतं, कोणी एक्सपायर झालं, हे सगळं झालं. पण जी सिच्युएशन अशा मेट्रो सिटीमध्ये होते ती तिथं नव्हती, तिथं सेफ होतं. त्यामुळे कितीही काही केलं तरी आपला पाय आपल्या जमिनीवरती, आपल्या मातीत, आपल्या गावात, आपली जी काही कर्मभूमी आहे, ही जरी इथे असली, म्हणजे एखाद्या मेट्रो सिटीमध्ये असली किंवा बाहेरचे देश असले, तरी पण आपला रूट्स कुठे आहेत हे आपल्याला एकदा बघितलं पाहिजे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी एवढंच सांगेन की खूप सगळे मॉल्स बनतील, खूप सगळी टेक्नॉलॉजी बनेल, पण जे आपलं नॅचरल रिसोर्सेस आहे, जे आपलं गाव आहे, जिथून आपलं सगळं काही सुरुवात झाली आहे, तिथे हे सगळं नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्याला कधी विसरायला नाही पाहिजे. तसे ऑप्शन्स बनवून ठेवायला पाहिजेत. तिथे गॅस सिलेंडरची तुटवड्याची काय प्रॉब्लेम नाही, तिथं पेट्रोल नसेल तरी पण काय प्रॉब्लेम नाही आहे, तिथं तुमच्या मार्केटमध्ये भाजीचा तुटवडा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते लोक काही ना काही जुगाड करून त्यांचं कडधान्य का होईना असं करून काहीतरी आपलं जगू शकतात. हे ह्या मेट्रो सिटीमध्ये मला वाटते थोडं टफ आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये काय मला वाटतं हे मी तुम्हाला सांगितलं. कसं वाटलं हे तुम्ही मेसेज बॉक्समध्ये सांगा. बस, थँक्यू व्हेरी मच.